सर्वप्रथम मी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र साकोरी झापचे आमचे शहीद सचिनजी मोरे ज्यांनी लद्दाखमध्ये आपलं शौर्य दाखवलं आणि ज्यांना शहीद व्हावं लागलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागात जे आमचे दौरे चालले आहेत त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये या ठिकाणी आम्ही आलो। पहिल्यांदा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली, त्यानंतर कोविड केअर सेंटरला दिली आणि विभागीय आयुक्तांकडे एक चर्चा देखील त्यांच्याशी आम्ही केली। मुळात नाशिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे। आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगलं होत आहे, पण त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नंतर सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंग करणं हे आवश्यक आहे। आणि आता तर ICMR-ने सिम्प्टोमॅटिक असो का एसिम्प्टोमॅटिक असो सगळ्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे। ॲग्रेसिव्ह टेस्टिंगची ICMR-ने गाईडलाईन दिली आहे, त्यानुसार या ठिकाणी देखील आता टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशा प्रकारे आमची चर्चा विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झाली। त्यांनी देखील मान्य केलं आहे की आम्ही टेस्टिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू। एक दुसरा विषय जो लक्षात आला आणि आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला तो बेड मॅनेजमेंटच्या संदर्भातला आहे। डॅशबोर्ड आम्ही त्यांचं बघितलं, डॅशबोर्ड चांगलं तयार केलं आहे, तथापि अनेक नागरिकांच्या आताही तक्रारी या मिळतात की आम्हाला बेड्स मिळत नाही आणि विशेषतः जे काही आपले टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट जे आहेत हे तात्काळ आले पाहिजे। ते 48 तास 72 तास न होता ते 24 तासाच्या आत आले पाहिजेत। याचं कारण सिम्प्टोमॅटिक पेशंट जर असेल तर त्याला सिम्पटम्स असताना देखील टेस्टचा रिपोर्ट आला नाही म्हणून कोणी ॲडमिट करून घेत नाही आणि त्यामुळे त्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो आणि अनेक वेळा क्रिटिकल स्टेजमध्ये जाऊन त्यांची ॲडमिशन होते। 2-3 दिवस गेले तर तो एक प्रकारचा गोल्डन पिरियड निघून जातो आणि मग अशा पद्धतीमुळे थोडा मृत्यूदर वाढण्याची देखील शक्यता असते आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात तो रिपोर्ट आलाच पाहिजे अशा प्रकारचंही मी विनंती त्या ठिकाणी त्यांना केली आहे त्या व्यवस्था करण्याची। त्यासोबत जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत यांच्या बिलांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामध्ये एक गोष्ट देखील खरं म्हणजे राज्य सरकारला बदलण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारने जो काही बिलांच्या कॅपिंगच्या संदर्भात GR काढलाय त्या GR मध्ये बिलात काय घेता येईल याची यादी छोटी आहे आणि काय घेता येणार नाही याची यादी मोठी आहे आणि त्याचाच गैरफायदा मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटल्स घेत आहेत आणि मग प्रत्येक पेशंटला 5-5, 10-10 PPE किटचा चार्ज लावून टाकायचा, मेडिसिनचे वेगळे चार्जेस लावायचे। अशा प्रकारे खाजगी हॉस्पिटल्समधनं खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत। त्यामुळे त्याचं आता महापालिका आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ऑडिट सुरू केलं आहे, पण केवळ ऑडिट करून चालणार नाही, ऑडिट तर करावंच लागेल, पण GR मध्ये देखील सरकारला सुधारणा करावी लागेल आणि ही जी एनोमॉली तयार झाली आहे एक्सक्लुजन म्हणजे काय घेता येणार नाही याची जी खूप मोठी यादी दिली आहे ती यादी नॅरो करावी लागेल आणि त्याच्याही संदर्भात
काय घेता येईल आणि काय घेता येणार नाही याची स्पष्टता ही अधिक मोठ्या प्रमाणात आणावी लागेल, ती देखील या ठिकाणी येताना दिसत नाहीये. आता जे काही कोविड केअर सेंटर आहे त्याच्यासमोर जे सेंटर तयार होत आहे त्याला देखील आम्ही भेट दिली आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यवस्थेची आवश्यकता पडेल. याचं कारण साधारणपणे विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यांची संख्या ही वाढवावी लागेल आणि येत्या काळामध्ये कोरोनाचा मुकाबला जर करायचा असेल तर मास टेस्टिंगच्या माध्यमातून आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून सेग्रिगेशन करणं, जे एसिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत त्यांचं मॅनेजमेंट करणं आणि जे सिम्प्टोमॅटिक आहेत आणि ज्यांना विशेष शुश्रूषाची आवश्यकता आहे त्यांच्या व्यवस्था करणं, हे मोठ्या प्रमाणात केलं तरच यातनं आपण बाहेर पडू शकू. विशेषतः काही वस्त्या अशा आहेत की जिथे जास्त प्रमाणात आपल्याला पेशंट सापडतात. या ठिकाणी जे काही व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्या व्यवस्था अधिक टाईट आपल्याला कराव्या लागतील आणि तिथलं टेस्टिंग, कारण आता अँटीजेन किट या मिळालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अँटीजेन किटमध्ये अर्ध्या तासामध्ये त्याचा रिपोर्ट मिळतो. तर अशा प्रकारे ज्याला कंटेनमेंट झोन आपण म्हटलेला आहे त्या कंटेनमेंट झोनमध्ये स्ट्रिक्टली सगळे कॉन्टॅक्ट जे आहे यांचं ॲटलिस्ट अँटीजेन किटनी तपासणी केली पाहिजे, तरच हे जे हॉटस्पॉट आहे त्या हॉटस्पॉटमधनं बाहेर येता येईल. यासोबत मी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्याही संदर्भात सांगितलं की काही ठिकाणी अशा तक्रारी होत्या की जे काही क्वारंटीन सेंटर्स तयार झाले आहेत तिथे जेवण योग्य प्रकारे मिळत नाही आहे, तर तेही सुधारलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मी त्याही संदर्भात निवेदन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की नाशिक आत्ता एका क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. एकीकडे वाढताय पण ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं आणि त्याकरता थोडा प्रोएक्टिव्ह रोल हा अधिक करावा लागेल. प्रशासनाची तयारी प्रोएक्टिव्ह रोलची दिसली पण ती खरोखर आपल्याला जमिनीवर देखील दिसली पाहिजे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की येत्या काळात मोठ्या प्रमाणात ही ऍक्टिव्हिटी ही प्रशासनाला करावी लागेल. बघा, आता देशामध्ये रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे हा 6.4% आहे आणि मुंबईचा रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे किंवा इन्फेक्शन रेशिओ ज्याला म्हणू आपण तो 25%च्या वर गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये टेस्टची संख्या वाढली पाहिजे. आपण जर बघितलं तर पूर्ण जून महिन्यामध्ये 4,500 टेस्ट केवळ ॲव्हरेज या मुंबईत झाल्या आणि काल मुंबईमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 806 होता आणि मला थोडं समाधान वाटलं की चला मुंबईमध्ये आकडा कमी होतोय आणि म्हणून किती टेस्ट केल्या याची मी माहिती घेतली तर केवळ काल 3,300 टेस्ट केल्या. म्हणजे एकीकडे दिल्लीसारख्या शहरात रोज 28,000 टेस्ट होत आहेत आणि मुंबईमध्ये 303 टेस्ट 3,300 टेस्ट. आता आपण जर प्रतिदिनाचा विचार केला तर काल 64 मृत्यू मुंबईने नोंदवले आहेत. याचा अर्थ काय तर रुग्णांच्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाण जर कालचं बघितलं तर ते 8% आहे. 8% आणि इन्फेक्शनचं प्रमाण 25%. म्हणजे आपण मुंबईला कुठे नेतो हा एक मोठा प्रश्न तयार झाला आहे आणि मुंबईची खरोखर म्हणजे मला असं वाटतं की भीषण अशा प्रकारची अवस्था
केवळ नंबर सप्रेस करण्याकरता, नंबर कमी दिसावे याकरता टेस्टच वाढवल्या जात नाहीये. आणि ICMRने देखील मुंबईला सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत तुमचा रेट ऑफ इन्फेक्शन 10% आणा. 10% तो आणायचा असेल तर आता मुंबईला 25,000 टेस्ट रोज केल्या पाहिजेत. आणि 3,300 टेस्ट जर मुंबई करत असेल तर मुंबईकरांचं आरोग्य आपण मोठ्या प्रमाणात धोक्यात टाकतोय. दुसरं असं, ICMRने आता टेस्टिंगला सगळ्यांना सूट दिली, सिम्प्टोमॅटिक असो की एसिम्प्टोमॅटिक असो. मुंबई महापालिकेने काल घोषित केलं की कोणी व्यक्ती कुठल्याही प्रयोगशाळेत जाऊन टेस्ट करू शकतो. चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ काय? आता जबाबदारी आपण जनतेवर टाकून दिली. म्हणजे महापालिका आपलं टेस्टिंग वाढवणार नाही. महापालिकेला फ्री टेस्टिंग करावं लागतं, मास टेस्टिंग करावं लागतं. त्याच्याऐवजी जनतेने आता जाऊन टेस्ट कराव्या अशी जर अपेक्षा असेल तर याच्याने कोविड कमी होऊ शकणार नाही. आणि विशेषतः मुंबईमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंगच होत नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल तर एक स्टॅग्नंट आकडा, म्हणजे समजा मुंबईमध्ये आपण असं समजून आपल्याला आनंद होईल की कोरोना कमी झाला, तर इन्फेक्शनचा रेशिओ कमी व्हायला पाहिजे, तो वाढतच चालला आहे. आणि म्हणून मी हे सांगितलं की अशा प्रकारे नंबर लपवून कोणाचं भलं होणार नाही. मुंबईला आपण अधिक संकटात लोटतो आणि म्हणून हे बंद करा आणि मास टेस्टिंग सुरू करा. सध्या समाधान वाटायची परिस्थिती कुठेच असू शकत नाही. सगळीकडे कोविड जो आहे तो किती पसरलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. इथे प्रयत्न अजून करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की काय काय प्रयत्न नाशिकमध्ये अधिक केले पाहिजे ते प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम देखील केलं. एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की राज्य सरकारने महानगरपालिकांना मदत केली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या इथे आरोग्य व्यवस्था राज्य सरकारकडे आहे आणि आता त्याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे त्याची सगळी जबाबदारी ही महानगरपालिकांवर येऊन पडली आहे. मी आता महापौरांना विचारलं की नाशिक महानगरपालिकेला राज्य सरकारकडनं आतापर्यंत किती अनुदान मिळालं. त्यांनी सांगितलं 20 लाख रुपये अनुदान मिळालं, केवळ 20 लाख रुपये. अशी लढाई कशी लढता येईल? आणि म्हणून राज्य सरकारनेही महानगरपालिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे. याची मला कल्पना नाही आहे, पण असेल तर तो तात्काळ केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आत्ता डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमुळे सगळे अधिकार आयुक्तांना आहेत. कुठल्याही प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. डायरेक्ट आयुक्त आपल्या अधिकारात खरेदी करू शकतात. अगदी आवश्यकता पडली तर विना टेंडर खरेदी करू शकतात. आणि मी आयुक्तांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला अशा प्रकारे कुठली बाब लक्षात आणून दिलेली नाही. समाज कल्याण विभागात जाऊन 2 दिवस चक्रा मारल्या असे कंटाळून त्यांनी प्रायव्हेट ठिकाणी तपासणी केली. महापालिकेचं आपण वाटतंय पण महापालिका सुद्धा त्या पद्धतीने काम करत नाही आणि रोज पेशंट वाढत चाललेले नाही. म्हणूनच मी सांगितलं की जोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करणार नाही, आता हे जे काही घरात जर एक पेशंट मिळाला तर उरलेल्या सगळ्यांचं टेस्टिंग झालंच पाहिजे. आता मध्यंतरी, आता काल थोडंसं बदललं आहे, मध्यंतरी राज्य सरकारने एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंगच करायचं नाही असा स्वतःच्याच भरोश्यावर निर्णय केला. ICMRने कधी सांगितलं नव्हतं की एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंग करू नका. आत्ता काल राज्य सरकारने ज्यावेळेस ICMRने फार कडक अशा प्रकारचे निर्णय केले
तर मग काल आता एसिम्टोमॅटिकचं टेस्टिंग करता येईल असं सांगितलं. सर, ही पेशंट दुसऱ्या दिवशी सोडल्या जातात किंवा काही लोकांना डायरेक्ट उपचार केला जातात तर त्या शहरात सुद्धा अशी सुद्धा परिस्थिती नाशिक शहरामध्ये आपण म्हटलं की नाशिक महानगरपालिकेला राज्य सरकारकडनं अनुदान मिळत नाही. राज्य सरकारचे मंत्री त्यांची पण ही चोरवड की केंद्राकडनं आम्हाला काही अनुदान मिळत नाही किंवा आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहत नाही. या राजकारणामध्ये जनतेचा जीव जातोय. केंद्र सरकारने राज्याला किती पैसे दिले याची आकडेवारी मी मांडली, त्याची पुस्तिका मी छापली. त्याचं उत्तर एकही मंत्री देऊ शकला नाही, कारण ते आलेले पैसे आहेत. पण तीच परिस्थिती नाशिक महानगरपालिकेची आहे. समजा राज्य सरकारने पैसे दिले असतील तर मंत्र्यांनी सांगावं आम्ही इतके पैसे दिले, नाही दिलेले. त्याच्यामुळे आत्ता जे सरकारमध्ये आहे त्यांनी राजकारण करायच्या ऐवजी त्यांनी आता कोरोनाच्या संदर्भात एकत्रित लढाई कशी लढता येईल हा प्रयत्न केला. तर खासगी टेस्टिंगसाठी 2200 आणि 2800 रुपयाचा दर ठरलेला आहे. हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग असेल तर 2200 रुपये घेतले जातील आणि जर घरी घ्यायचे तर 2800. पण मात्र हॉस्पिटलमध्ये करून सुद्धा 2800 रुपये आकारले जातात. आणि हॉस्पिटलला कुठलाही कंट्रोल असा नाही. नाही, आपण जे आता सांगितलं ते मला देखील कोणीतरी लक्षात आणून दिलं. या बैठकीत मी तो विषय मांडला आणि मी विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि कमिशनर या तिघांनाही सांगितलं आहे की याचंही चेकिंग झालं पाहिजे. कारण नाशिकमध्ये अशाही काही मला देखील तक्रारी मिळाल्या की टेस्टिंगचे जे काही दर ठरलेले आहेत त्यापेक्षा जास्त आकारणी ही काही ठिकाणी झालेली आहे. आपण आता म्हणतो की राज्य सरकारमधले मंत्री राजकारण करत आहेत, परंतु सामनामधला आग्रही लिहिण्यात आलेला आहे. गलवान खोऱ्यामध्ये जी सेटिंग मागे गेली पण तुमची सरकार पाठीची म्हणून काही थांबत नाही. असं आहे, याच्यावर मी आज सकाळी देखील बोललो. खरं म्हणजे मी असं म्हटलं होतं की हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, आम्हाला हे पाडायचं नाही, आम्ही हे पाडणारही नाही. आता खरं म्हणजे सर्वात जास्त अंतर्विरोध कुठे आहे तर तो सामनामध्ये आहे. कारण बघा, सामना काय छापतो, देव पळून गेले, देव कुठे गेले. आणि माननीय उद्धवजी पंढरपूरला जाऊन म्हणतात विठ्ठलाने चमत्कार करावा आणि कोरोना जावा. त्यामुळे अंतर्विरोध सामनामध्येच आहे. एक दिवस राज्यपालांच्या बाजूने छापायचं, एक दिवस त्यांच्या विरोधात छापायचं. इतके वर्ष पवार साहेबांना रोज टार्गेट केलं, आता पवार साहेबांचे गोडवे गायचे. त्यांनी जरूर गावे, आम्हाला काही अडचण नाही आहे. पण सामनाचा बेस कुठे आहे, तत्व कुठे आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सामना हा आजचा सामना नाही आहे. त्या सामनाची भूमिका ठाम होती, ती खरी रोखठोक भूमिका होती. आताची रोखठोक भूमिका नाही आहे. आताची भूमिका ही चलने दो अशा प्रकारची भूमिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे असे जे अग्रलेख ते लिहितात किंवा जे काही छापलं जातं, तुम्हाला एक बातमी मिळते त्यामुळे तुम्ही खुश राहा. मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरू झालेली आहे, परंतु पत्रकारांना प्रवास करण्याच्या बाबतीत राज्य शासनाची अडचण आहे म्हणून होत नाही, अशा स्वरूपाची बातमी आहे. काय परिस्थिती? नाही, मी राज्य सरकारला विनंती केली आहे. पहिल्यांदा मी केंद्र सरकारला विनंती केली होती, पियुष गोयलजींशी मी बोललो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की हे राज्य सरकारला ठरवायचं आहे. म्हणून राज्य सरकारलाही विनंती केली आहे की केंद्र सरकारने पत्रकारांना आणि मीडियाला अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. अद्याप राज्य सरकारने त्याच्यावर निर्णय केला नाही, पण मला असं वाटतं की तो तात्काळ केला पाहिजे. कारण विशेषतः मुंबईमध्ये पत्रकार वसई विरार, डोंबिवली अशा सगळ्या भागातनं इतक्या दुरून येतात आणि त्यामुळे खूप त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना परवानगी दिली पाहिजे असं माझं मत आहे. हां, असं आहे की हे जो काही सगळा घटनाक्रम आहे हा कुरघोडी आणि संवादहीनता आहे. म्हणजे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता डायरेक्ट बदल्या करून टाकायच्या, मग मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द करून एक प्रकारे त्यांना तडाखा द्यायचा आणि मग पवार साहेबांनी त्यात मध्यस्थी करायची.
याचा प्रॉब्लेम काय होतो की अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारे बेशिस्तपणा वाढतो, इनसबऑर्डिनेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण कोणाला जर असं वाटलं की आम्ही आमची बदली करून घेऊ शकतो किंवा कोणाला वाटलं आम्ही ती थांबवू शकतो, तर अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांचं ऐकलं जाईल अशी परिस्थिती नसते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात मी असं तर कधीच पाहिलं नाही, हे पहिल्यांदाच झालं आहे. समन्वय साधला पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि वेगवेगळी पॉवर सेंटर्स, ठीक आहे 3 पक्ष असतील, पण 3 पक्षांनी 3 पॉवर सेंटर जर तयार केली तर राज्याचं भलं होऊ शकत नाही. मी काल रात्रीच त्या संदर्भात ट्विट करून मी त्याचा निषेध देखील केला. मी स्वतः जॉईंट सीपींशी बोललो रात्री, त्यांना सांगितलं की तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे. मी दादासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील रात्री चर्चा केली आणि त्यांच्याकडे काही CCTV फुटेज आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे गुन्हेगार पकडले जातील आणि अशा प्रकारे जे विकृत काम करतात त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे अशी आमची मागणी. चला धन्यवाद. प्रश्न काय आहे प्रश्न? त्या संदर्भात अतिशय स्पष्ट अशा प्रकारचे पुरावे समोर आल्यामुळे आपण मागच्या काळात बघितलं असेल कशा प्रकारचं फंडिंग झालं आहे. म्हणजे चीनी एम्बसीनी फंडिंग करणं हे कधीच होत नाही, किंवा जे टॅक्स हेवन्स आहेत त्यातनं पैसा येणं हे कधीच होत नाही. आणि म्हणून आता हे सगळे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी ही ईडीची चौकशी केली जाते. त्याच्यामध्ये काळा बाजार होतोय, त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक पत्रक पण काढलं आहे. देशभरामध्ये रेमडेसिवीरच्या काळा बाजार होतो. काळा बाजार याबद्दल काय बोलतो? या संदर्भात आमची चर्चा झाली आणि आयुक्तांनी सांगितलं की महाराष्ट्र शाळेने कंट्रोल केलं पाहिजे आणि महाराष्ट्राला कंट्रोल करतात आणि दुसरं अशा प्रकारचे छापे मारले पाहिजे. जे काळाबाजारी करताय त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण हे खरंच आहे की 4-4, 5-5 पटीनं किंमत वसूल करून ते औषध बनले जात आहे. त्याच्यावर जोरदार कारवाई झाली पाहिजे. सर्वप्रथम मी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र साकोरी झापचे आमचे शहीद सचिनजी मोरे, ज्यांनी लद्दाखमध्ये आपलं शौर्य दाखवलं आणि ज्यांना शहीद व्हावं लागलं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागात जे आमचे दौरे चालले आहेत त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये या ठिकाणी आम्ही आलो. पहिल्यांदा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली, त्यानंतर कोविड केअर सेंटरला दिली आणि विभागीय आयुक्तांकडे एक चर्चा देखील त्यांच्याशी आम्ही केली. मुळात नाशिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. आत्ता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगलं होत आहे, पण त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नंतर
सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंग करणं हे आवश्यक आहे. आणि आता तर ICMRने सिम्प्टोमॅटिक असो का एसिम्प्टोमॅटिक असो सगळ्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे. ॲग्रेसिव्ह टेस्टिंगची ICMRने गाईडलाईन दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी देखील आता टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशा प्रकारे आमची चर्चा विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झाली. त्यांनी देखील मान्य केलं आहे की आम्ही टेस्टिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू. एक दुसरा विषय जो लक्षात आला आणि आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला तो बेड मॅनेजमेंटच्या संदर्भातला आहे. डॅशबोर्ड आम्ही त्यांचं बघितलं, डॅशबोर्ड चांगलं तयार केलं आहे. तथापि अनेक नागरिकांच्या आताही तक्रारी या मिळतात की आम्हाला बेड्स मिळत नाही. आणि विशेषतः जे काही आपले टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट जे आहेत हे तात्काळ आले पाहिजे. ते 48 तास 72 तास न होता ते 24 तासाच्या आत आले पाहिजेत. याचं कारण सिम्प्टोमॅटिक पेशंट जर असेल तर त्याला सिम्पटम्स असताना देखील टेस्टचा रिपोर्ट आला नाही म्हणून कोणी ॲडमिट करून घेत नाही. आणि त्यामुळे त्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो आणि अनेक वेळा क्रिटिकल स्टेजमध्ये जाऊन त्यांची ॲडमिशन होते. 2-3 दिवस गेले तर तो एक प्रकारचा गोल्डन पिरियड निघून जातो आणि मग अशा पद्धतीमुळे थोडा मृत्यूदर वाढण्याची देखील शक्यता असते. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात तो रिपोर्ट आलाच पाहिजे अशा प्रकारचंही मी विनंती त्या ठिकाणी त्यांना केली आहे त्या व्यवस्था करण्याची. त्यासोबत जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत यांच्या बिलांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये एक गोष्ट देखील खरं म्हणजे राज्य सरकारला बदलण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने जो काही बिलांच्या कॅपिंगच्या संदर्भात GR काढलाय त्या GR मध्ये बिलात काय घेता येईल याची यादी छोटी आहे आणि काय घेता येणार नाही याची यादी मोठी आहे. आणि त्याचाच गैरफायदा मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटल्स घेत आहेत. आणि मग प्रत्येक पेशंटला 5-5, 10-10 PPE किटचा चार्ज लावून टाकायचा, मेडिसिनचे वेगळे चार्जेस लावायचे. अशा प्रकारे खाजगी हॉस्पिटल्समधनं खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे त्याचं आता महापालिका आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ऑडिट सुरू केलं आहे. पण केवळ ऑडिट करून चालणार नाही, ऑडिट तर करावंच लागेल. पण GR मध्ये देखील सरकारला सुधारणा करावी लागेल. आणि ही जी एनोमोली तयार झाली आहे एक्सक्ल्युजन म्हणजे काय घेता येणार नाही याची जी खूप मोठी यादी दिली आहे ती यादी नॅरो करावी लागेल. आणि त्याच्याही संदर्भात काय घेता येईल आणि काय घेता येणार नाही याची स्पष्टता ही अधिक मोठ्या प्रमाणात आणावी लागेल. ती देखील या ठिकाणी येताना दिसत नाही आहे. आता जे काही कोविड केअर सेंटर आहे त्याच्यासमोर जे सेंटर तयार होत आहे त्याला देखील आम्ही भेट दिली. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यवस्थेची आवश्यकता पडेल. याचं कारण साधारणपणे विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यांची संख्या ही वाढवावी लागेल. आणि येत्या काळामध्ये कोरोनाचा मुकाबला जर करायचा असेल तर मास टेस्टिंगच्या माध्यमातून आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून सेग्रिगेशन करणं, जे एसिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत त्यांचं मॅनेजमेंट करणं आणि जे सिम्प्टोमॅटिक आहेत आणि ज्यांना विशेष शुश्रूषाची आवश्यकता आहे त्यांच्या व्यवस्था करणं हे मोठ्या प्रमाणात केलं तरच यातनं आपण बाहेर पडू शकू. विशेषतः काही वस्त्या अशा आहेत की जिथे जास्त प्रमाणात आपल्याला पेशंट सापडतात. या ठिकाणी जे काही व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्या व्यवस्था अधिक टाईट आपल्याला कराव्या लागतील. आणि तिथलं टेस्टिंग कारण आता अँटीजेन किट या मिळालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अँटीजेन किटमध्ये अर्ध्या तासामध्ये त्याचा रिपोर्ट मिळतो
तर अशा प्रकारे ज्याला कंटेनमेंट झोन आपण म्हटलेलं आहे, त्या कंटेनमेंट झोनमध्ये स्ट्रिक्टली सगळे कॉन्टॅक्ट जे आहे यांचं ॲटलिस्ट अँटीजन किटने तपासणी केली पाहिजे, तरच हे जे हॉटस्पॉट आहे त्या हॉटस्पॉटमधनं बाहेर येता येईल. यासोबत मी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याच्याही संदर्भात सांगितलं की काही ठिकाणी अशा तक्रारी होत्या की जे काही क्वारंटीन सेंटर्स तयार झाले आहेत तिथे जेवण योग्य प्रकारे मिळत नाही आहे, तर तेही सुधारलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मी त्याही संदर्भात निवेदन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की नाशिक आत्ता एका क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. एकीकडे वाढत आहे पण ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं आणि त्याकरता थोडा प्रोएक्टिव्ह रोल हा अधिक करावा लागेल. प्रशासनाची तयारी प्रोएक्टिव्ह रोलची दिसली पण ती खरोखर आपल्याला जमिनीवर देखील दिसली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की येत्या काळात मोठ्या प्रमाणात ही ऍक्टिव्हिटी ही प्रशासनाला करावी लागेल. आता एक मुद्दा तुम्ही सांगितला की टेस्ट वाढवल्या लोकांना आज एक ट्विट केलेलं आहे मुंबईला त्या टेस्ट आहे का फक्त म्हणजे जे तुमचं फीड आहे त्याच्यात मुंबईमध्ये जितके आकडे आता समोर आले गेले 24 तासामध्ये तर त्याच्या टेस्ट कमी झालेलं आहे. काय सांगा नेमकं हे म्हणजे दिखावा चाललाय का? नाही, बघा आता देशामध्ये रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे हा 6.4% आहे आणि मुंबईचा रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे किंवा इन्फेक्शन रेशिओ ज्याला म्हणू आपण तो 25%च्या वर गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये टेस्टची संख्या वाढली पाहिजे. आपण जर बघितलं तर पूर्ण जून महिन्यामध्ये 4,500 टेस्ट केवळ ॲव्हरेज या मुंबईत झाल्या आणि काल मुंबईमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 806 होता. आणि मला थोडं समाधान वाटलं की चला मुंबईमध्ये आकडा कमी होतोय. आणि म्हणून किती टेस्ट केल्या याची मी माहिती घेतली तर केवळ काल 3,300 टेस्ट केल्या. म्हणजे एकीकडे दिल्लीसारख्या शहरात रोज 28,000 टेस्ट होत आहेत आणि मुंबईमध्ये 303 टेस्ट 3,300 टेस्ट. आता आपण जर प्रतिदिनाचा विचार केला तर काल 64 मृत्यू मुंबईने नोंदवले आहेत. याचा अर्थ काय तर रुग्णांच्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाण जर कालचं बघितलं तर ते 8% आहे. 8% आणि इन्फेक्शनचं प्रमाण 25%. म्हणजे आपण मुंबईला कुठे नेतो हा एक मोठा प्रश्न तयार झाला आहे. आणि मुंबईची खरोखर म्हणजे मला असं वाटतं की भीषण अशा प्रकारची अवस्था केवळ नंबर सप्रेस करण्याकरता, नंबर कमी दिसावे याकरता टेस्टच वाढवल्या जात नाहीये. आणि ICMRने देखील मुंबईला सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत तुमचा रेट ऑफ इन्फेक्शन 10%वर आणा. 10%वर तो आणायचा असेल तर आता मुंबईला 25,000 टेस्ट रोज केल्या पाहिजेत. आणि 3,300 टेस्ट जर मुंबई करत असेल तर मुंबईकरांचं आरोग्य आपण मोठ्या प्रमाणात धोक्यात टाकतोय. दुसरं असं ICMRने आता टेस्टिंगला सगळ्यांना सूट दिली, सिम्प्टोमॅटिक असो की एसिम्प्टोमॅटिक असो. मुंबई महापालिकेने काल घोषित केलं की कोणी व्यक्ती कुठल्याही प्रयोगशाळेत जाऊन टेस्ट करू शकतो. चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ काय? आता जबाबदारी आपण जनतेवर टाकून दिली. म्हणजे महापालिका आपलं टेस्टिंग वाढवणार नाही. महापालिकेला फ्री टेस्टिंग करावं लागतं, मास टेस्टिंग करावं लागतं. त्याच्याऐवजी जनतेने आता जाऊन टेस्ट कराव्या अशी जर अपेक्षा असेल तर याच्याने कोविड कमी होऊ शकणार नाही. आणि विशेषतः मुंबईमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्टचं टेस्टिंगच होत नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल तर एक स्टॅग्नंट आकडा, म्हणजे समजा मुंबईमध्ये आपण असं समजून आपल्याला आनंद होईल की कोरोना कमी झाला तर इन्फेक्शनचा रेशिओ कमी व्हायला पाहिजे, तो वाढतच चालला आहे. आणि म्हणून मी हे सांगितलं की अशा प्रकारे नंबर लपवून कोणाचं भलं होणार नाही. मुंबईला आपण अधिक संकटात लोटतो आणि म्हणून हे बंद करा आणि मास टेस्टिंग सुरू करा. त्याला दौऱ्याची नाही
शिक्षण नाशिक आता कुठेतरी कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. आज आपल्या दौऱ्यामध्ये आपल्याला काही समाधान वाटलं की नाशिक सध्या समाधान वाटायची परिस्थिती कुठेच असू शकत नाही. सगळीकडे कोविड जो आहे तो किती पसरलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. इथे प्रयत्न अजून करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की काय काय प्रयत्न नाशिकमध्ये अधिक केले पाहिजे ते प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम देखील केलं. एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की राज्य सरकारने महानगरपालिकांना मदत केली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या इथे आरोग्य व्यवस्था राज्य सरकारकडे आहे आणि आता त्याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे त्याची सगळी जबाबदारी ही महानगरपालिकांवर येऊन पडली आहे. मी आता महापौरांना विचारलं की नाशिक महानगरपालिकेला राज्य सरकारकडनं आतापर्यंत किती अनुदान मिळालं. त्यांनी सांगितलं 20 लाख रुपये अनुदान मिळालं, केवळ 20 लाख रुपये. अशी लढाई कशी लढता येईल आणि म्हणून राज्य सरकारनेही महानगरपालिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे. एकीकडे आपण सरकारकडनं करताय मात्र नाशिक महानगरपालिकेत 2 कोटी रुपये टेस्टिंग साहित्य खरेदी करण्यासाठीचा ठराव गेल्या 15 दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आला. याविषयी अनेक वादही निर्माण झाले. याविषयी आपण काय आढावा घेतला? याची मला कल्पना नाही आहे, पण असेल तर तो तात्काळ केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ता डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमुळे सगळे अधिकार आयुक्तांना आहेत. कुठल्याही प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. डायरेक्ट आयुक्त आपल्या अधिकारात खरेदी करू शकतात. अगदी आवश्यकता पडली तर विना टेंडर खरेदी करू शकतात. आणि मी आयुक्तांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला अशा प्रकारे कुठली बाब लक्षात आणून दिलेली नाही. नाशिकमध्ये सर्वात जास्त पेशंट वाढतात 100 ते 150 कोटी लोकांचा आकडा असतो. आपण सगळ्या ठिकाणी पाहणी केली की समाज कल्याणची उदाहरण दिली. काल ते बातमी केली 18 लोक एका घरात पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी समाज कल्याण विभागात जाऊन 2 दिवस चक्रा मारल्या. असे कंटाळून त्यांनी प्रायव्हेट ठिकाणी तपासणी केली. महापालिकेचं आपण वाटतंय पण महापालिका सुद्धा त्या पद्धतीने काम करत नाही आणि रोज पेशंट वाढत चाललेले नाही. म्हणूनच मी सांगितलं की जोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करणार नाही. आता हे जे काही घरात जर एक पेशंट मिळाला तर उरलेल्या सगळ्यांचं टेस्टिंग झालंच पाहिजे. आता मध्यंतरी आता काल थोडंसं बदललं आहे. मध्यंतरी राज्य सरकारने एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंगच करायचं नाही असा स्वतःच्याच भरोश्यावर निर्णय केला. ICMRने कधी सांगितलं नव्हतं की एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंग करू नका. आत्ता काल राज्य सरकारने ज्यावेळेस ICMRने फार कडक अशा प्रकारचे निर्णय केले तेव्हा काल आता एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंग करता येईल असं सांगितलं. महानगरपालिकेला राज्य सरकारकडनं अनुदान मिळत नाही. राज्य सरकारचे मंत्री त्यांची पण ही बरोबर आहे की केंद्राकडनं आम्हाला काही अनुदान मिळत नाही किंवा आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहत नाही. या राजकारणामध्ये जनतेचा घेऊन जातोय. केंद्र सरकारने राज्याला किती पैसे दिले याची आकडेवारी मी मांडली, त्याची पुस्तिका मी छापली. त्याचं उत्तर एकही मंत्री देऊ शकला नाही कारण ते आलेले पैसे आहेत. पण तीच परिस्थिती नाशिक महानगरपालिकेची आहे. समजा राज्य सरकारने पैसे दिले असतील तर मंत्र्यांनी सांगावं आम्ही इतके पैसे दिले, नाही दिलेले. त्याच्यामुळे आत्ता जे सरकारमध्ये आहे त्यांनी राजकारण करायच्या ऐवजी त्यांनी आता कोरोनाच्या संदर्भात एकत्रित लढाई कशी लढता येईल हा प्रयत्न केला. तर खाजगी टेस्टिंगसाठी 2200 आणि 2800 रुपयाचा दर ठरलेला आहे. हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग असेल तर 2200 रुपये घेतले जातील आणि जर घरी घ्यायचे तर असेल. पण मात्र हॉस्पिटलमध्ये करून सुद्धा 2800 रुपये आकारले जातात आणि हॉस्पिटलला कुठलाही कंट्रोल असा नाही. आपण जे आता सांगितलं ते मला देखील कोणीतरी लक्षात आणून दिलं. या बैठकीत मी तो विषय मांडला आणि मी विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि कमिशनर या तिघांनाही सांगितलं आहे की याचंही चेकिंग झालं पाहिजे. कारण नाशिकमध्ये अशाही काही मला देखील तक्रारी मिळाल्या की टेस्टिंगचे जे काही दर ठरलेले आहेत त्यापेक्षा जास्त आकारणी ही काही ठिकाणी झालेली आहे. आपण आता म्हणतो की राज्य सरकारमध्ये मंत्री राजकारण करत आहेत, परंतु सामनामधला अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे. गलवान खोऱ्यामध्ये जी ट्रेनिंग मागली गेली पण तुमची सरकार पाठीशी म्हणून काही संबंध नाही आहे. असं आहे, याच्यावर मी आज सकाळी देखील बोललो
खरं म्हणजे मी असं म्हटलं होतं की हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, आम्हाला हे पाडायचं नाही, आम्ही हे पाडणारही नाही. आता खरं म्हणजे सर्वात जास्त अंतर्विरोध कुठे आहे, तर तो सामनामध्ये आहे. कारण बघा, सामना काय छापतो, देव पळून गेले, देव कुठे गेले, आणि माननीय उद्धवजी पंढरपूरला जाऊन म्हणतात विठ्ठलाने चमत्कार करावा आणि कोरोना जावा. त्यामुळे अंतर्विरोध सामनामध्येच आहे. एक दिवस राज्यपालांच्या बाजूने छापायचं, एक दिवस त्यांच्या विरोधात छापायचं. इतके वर्ष पवार साहेबांना रोज टार्गेट केलं, आता पवार साहेबांचे गोडवे गायचे, त्यांनी जरूर गावे, आम्हाला काही अडचण नाही आहे. पण सामनाचा बेस कुठे आहे, तत्व कुठे आहे? आत्ताची परिस्थिती अशी आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सामना हा आजचा सामना नाही आहे. त्या सामनाची भूमिका ठाम होती, ती खरी रोखठोक भूमिका होती. आताची रोखठोक भूमिका नाही आहे. आताची भूमिका ही चलने दो अशा प्रकारची भूमिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे असे जे अग्रलेख ते लिहितात किंवा जे काही छापलं जातं, तुम्हाला एक बातमी मिळते, त्यामुळे तुम्ही खुश राहा. मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरू झालेली आहे, परंतु पत्रकारांना प्रवास करण्याच्या बाबतीत राज्य शासनाची अडचणी आहे म्हणून होत नाही, अशा स्वरूपाची बातमी आहे. काय परिस्थिती? नाही, मी राज्य सरकारला विनंती केली आहे. पहिल्यांदा मी केंद्र सरकारला विनंती केली होती, पियुष गोयलजींशी मी बोललो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की हे राज्य सरकारला ठरवायचं आहे. म्हणून राज्य सरकारलाही विनंती केली आहे की केंद्र सरकारने पत्रकारांना आणि मीडियाला अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. अद्याप राज्य सरकारने त्याच्यावर निर्णय केला नाही, पण मला असं वाटतं की तो तात्काळ केला पाहिजे. कारण विशेषतः मुंबईमध्ये पत्रकार वसई विरार, डोंबिवली अशा सगळ्या भागातनं इतक्या दुरून येतात आणि त्यामुळे खूप त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. तर त्यांना परवानगी दिली पाहिजे असं माझं मत आहे. हां, असं आहे की हे जो काही सगळा घटनाक्रम आहे हा कुरघोडी आणि संवादहीनता आहे. म्हणजे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता डायरेक्ट बदल्या करून टाकायच्या, मग मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द करून एक प्रकारे त्यांना तडाखा द्यायचा आणि मग पवार साहेबांनी त्यात मध्यस्थी करायची. याचा प्रॉब्लेम काय होतो की अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारे बेशिस्तपणा वाढतो, इनसबऑर्डिनेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण कोणाला जर असं वाटलं की आम्ही आमची बदली करून घेऊ शकतो किंवा कोणाला वाटलं आम्ही ती थांबवू शकतो, तर अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांचं ऐकलं जाईल अशी परिस्थिती नसते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात मी असं तर कधीच पाहिलं नाही, हे पहिल्यांदाच झालं आहे. समन्वय साधला पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि वेगवेगळी पॉवर सेंटर्स, ठीक आहे 3 पक्ष असतील, पण 3 पक्षांनी 3 पॉवर सेंटर जर तयार केली तर राज्याचं भलं होऊ शकत नाही. मी काल रात्रीच त्या संदर्भात ट्विट करून मी त्याचा निषेध देखील केला. मी स्वतः जॉईंट सीपींशी बोललो रात्री, त्यांना सांगितलं की तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे. मी दादासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील रात्री चर्चा केली आणि त्यांच्याकडे काही CCTV फुटेज आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे गुन्हेगार पकडले जातील आणि अशा प्रकारे जे विकृत काम करतात त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे अशी आमची मागणी. चला, धन्यवाद. प्रश्न काय है प्रश्न? त्या संदर्भात अतिशय स्पष्ट अशा प्रकारचे पुरावे समोर आल्यामुळे आपण मागच्या काळात बघितलं असेल कशा प्रकारचं फंडिंग झालं आहे. म्हणजे चीनी एम्बसीनी फंडिंग करणं हे कधीच होत नाही, किंवा
जे टॅक्स हेवन्स आहे त्यातनं पैसा येणं हे कधीच होत नाही. आणि म्हणून आता हे सगळे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी ही ईडीची चौकशी केली जाते. कोरोना रेमडेसिवीर औषध वापरलं जातं, त्याच्यामध्ये काळा बाजार होतोय. त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक पत्रक पण काढलं आहे. देशभरामध्ये रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये काळा बाजार होतो. याबद्दल काय बोलू? या संदर्भात आमची चर्चा झाली. आम्ही आयुक्तांनी सांगितलं की महाराष्ट्र शाळेने कंट्रोल केलं पाहिजे. अनेक महाराष्ट्राला कंट्रोल करतात आणि दुसरं अशा प्रकारचे छापे मारले पाहिजे. जे काळाबाजारी करताय त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण हे खरंच आहे की 4-5 पटीनं किंमत कसं करून ते औषध बनवलं जात आहे त्याच्यावर जोरदार कारवाई झाली पाहिजे.